निर्माण झाली। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा येथे घराच्या परिसरामध्ये 6 फूट लांबीचा साप आढळून आला। कांद्याचे भाव घसरले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला परदेशात जायला अटकाव, शिल्पा विरोधात लुकआउट नोटीस जारी, लुकआउट नोटीस रद्द करण्याची शिल्पाची न्यायालयाकडे विनंती। जे त्रास देतात त्यांच्याबाबत मी बोललो, आमदार संग्राम जगतापांचं वक्तव्य। समर्पित माओवाद्यांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम, गडचिरोलीतील पोलाद प्रकल्पामध्ये मिळणार रोजगार। नागपूर मनसेचं आयसीसीआय बँकेमध्ये आंदोलन, खोटी कागदपत्र बनवून कर्ज फसवणूक झाल्याचा आरोप। शाळकरी मुलांच्या 2 गटामध्ये तुफान हाणामारी, ठाण्यातील मुंब्रा परिसरातली घटना, शाळा सुटण्याच्या वेळी जोरदार राडा। प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहार, कर्मचारी आक्रमक, मालेगावात पोषण आहार कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग। रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, महाड, माणगाव, पोलादपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, भात पिकावर आसमानी संकट ओढावण्याची भीती। पठाणांसमोर पाकडे घाबरले, अफगाणी सैनिकांना कसलाच अटकाव नाही, अफगाणी सैन्याची सीमावर्ती भागामध्ये मोकाट मुसाफिरी। सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री साईंचरणी अर्पण, छत्रीसह 23 लाखांचा धनादेश साईंचरणी अर्पण, चेन्नईतल्या साई भक्त जितेंद्र उमेडी यांनी केलं दान। त्यामुळे काँग्रेस बरोबर बोलणं करणं गरजेचं आहे, कारण आपण एक